पुण्यात जिथे मी राहायचो, डिग्रीला होतो, तर तिथे एक दादा होता माझा. त्याच्या मित्रासोबत घडलेली घटना आहे. ही यूज टू ड्रिंक अ लॉट. सो असाच सॅटर्डे संडे वीकेंड्सवर तो पबवरून येत होता. त्याला रिक्षा मिळत नव्हती, म्हणून तो म्हटला की घर जवळच आहे, 15-20 मिनिटाचा रस्ता आहे, आपण चालत जाऊ. आणि त्याला खूप जोरात लगवीला लागली. तर ते फुटपाथ होता, तिथे त्यांनी विचार वगैरे न करता डायरेक्ट तिथे जाऊन त्यांनी त्याचं काम सुरू केलं. सकाळी उठतो तर हा पण तापात, खूप ताप. त्यांनी मग त्याला घेऊन गेले. आतून 2 आवाज आले, मेल फिमेलचा आवाज एकत्र येतोय त्याच्या शरीरातून की हा भडवा मुतलाय आमच्या जेवणात. मग ते त्या बुवाने काय केलं, कसं कपल रात्री लग्नावरून येत होतं, चालू आहे गाडी, रोडवर दिसतो एक गजरेवाला रात्रीचा. बायको म्हणते थांबवा थांबवा गाडी, मला गजरा घालायचा आहे. गाडी थांबवलं, ठीक आहे घे चल. गजरा घेतलं, ठीक आहे, पैसे वगैरे दिलं, काय ते घरी आले. सकाळ जशीच झाली पासून ती वेड्यासारखीच बिहेव करायला लागली. आणि ती चिकन शिवाय खात नाही. चिकन म्हणजे असं नाही शिजवलेलं, कच्चं चिकन. रूट कॉज शोधण्याचा प्रयत्न केला काय, तर असं करता तिला माझ्या आजोबा आजी जायची कपडे धुवायला, सोबत घेऊन जायची दुपारच्या वेळेस. त्याचे हे चालायचं. एके दिवशी काय झालं, लेट झालं आजोबांना जायला. आजी गेली एकटी पुढे, म्हणाले की नंतर या. अशी नदी आहे समजा वाहते, ह्या साईडला आजी म्हणजे लोक कपडे धुवायला यायची, आणि पलीकडच्या साईडला जंगल आहे पूर्ण. तर तिकडे म्हणतात की गिरा राहतो, गिरा. तर काय व्हायचं, लोक असे म्हणतात की आमच्या गावची पलीकडून अशी दगड मारतं कोणतरी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती, त्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहे पार्ट 2 साठी. पहिला पार्ट तर आपला झाला आहे यांच्यासोबत, मित्रासोबत माझ्या. त्यांनी खूप सारे स्टोरी सांगितलेले आहे, आणि ऑफकोर्स ड्यू टू आपल्याला टाइम कन्स्ट्रेंट आपण हा पार्ट खूप जास्त मोठा होत होता, म्हणून 2 पार्टमध्ये डिवाइड केलाय. तर हा ॲक्च्युली सेकंड पार्ट आहे त्याच शूटचा. इफ तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर तुम्ही पहिला पार्ट जाऊन पहिले चेकआउट करू शकता, तो पण खूप बेस्ट बनलेला आहे. आता हा दुसरा पार्ट आहे, आणि आता आपण सुरू करूया पार्टला. मग याहून दुसरी तुझ्याकडे तू बोललेलंच एक पुणेमधली स्टोरी आहे, तर ती काय आहे? ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर माझा पुण्यात जिथे मी राहायचो, डिग्रीला होतो, तर तिथे एक दादा होता माझा, भाऊ म्हणजे मोठा भाऊ. त्याच्या मित्रासोबत घडलेली घटना आहे. त्याच्या मित्राला पिण्याची म्हणजे आवड होती. ही यूज टू ड्रिंक अ लॉट. सो असाच सॅटर्डे संडे वीकेंड्सवर तो पबवरून येत होता. त्याला रिक्षा मिळत नव्हती, म्हणून तो म्हटला की घर जवळच आहे, 15-20 मिनिटाचा रस्ता आहे, आपण चालत जाऊ. त्याचं घर आहे शनिवार पेठ आहे ना, तिथे त्याचं घर आहे. रात्री खूप वाजले होते, त्यामुळे त्याला ऑटो मिळत नव्हती, आणि त्याला रोड पडतो हा शनिवार वाड्याचा. तो रोड पडतो याला. रात्री बघतोय, वेट करतोय रिक्षा नाही, म्हटलं चालत जाऊ आपण. शिवाजीनगरला तो बेसिकली गेलेला. एन्जॉय जे पुणे म्हणलं असेल त्यांना समजत असेल हे कुठलं. हा, शिवाजीनगर तुम्हाला माहिती असेल, पुणेकर, शिवाजीनगर. तर तिथून त्याने रोड पकडला शनिवार वाड्याचा. तिथे आला, आणि त्याला खूप जोरात लगवीला लागली. तर ते फुटपाथ होता, तिथे त्यांनी थोडा नशेमध्ये पण होता. त्यांनी विचार न करता 12:30-1 पण झालेले, घरी जायचं होतं. विचार वगैरे न करता डायरेक्ट तिथे जाऊन त्यांनी त्याचं काम सुरू केलं. ठीक आहे, घरी गेला, मस्तपैकी झोपला. सकाळी उठतो तर हा पण तापात, खूप ताप. औषधं झाली, डॉक्टर बरेच बदलून झाले, तेव्हा सगळं करून झालं, ताप काय उतरायला मागत नाहीये. मग घरच्यांना कळलं की काहीतरी गडबड आहे म्हणून. घरचे मग घेऊन गेले पंडितकडे, बुवांकडे. अशा या ठिकाणी कोणीच काय म्हणजे तोडगा काढू शकला नाही याच्यावर. ताप काय कमी येत नव्हता. त्याचे बाबा एक चांगला आहे ना ओळखायचे, महान पंडित, म्हटले त्यांच्याकडे जाऊ, असे आहेत ओळखीचे माझ्या. त्यांनी मग त्याला घेऊन गेले. बसला इथे तो समोरासमोर. ते डायरेक्ट विचारतात तू कोण आहेस म्हणून. आतून 2 आवाज आले. बेसिकली झालं काय, आता बॅक स्टोरी सांगतो तुम्हाला. जेव्हा आला ना, तर त्या फुटपाथवर कोणी नव्हतं, बरोबर. पण त्या फुटपाथवर आधी एक जोडपं राहायचं. भिकारी होते ते बेसिकली. ते राहायचं, लोक काय देतील हे ते तुकडा भाकरीचा वगैरे, शिळा चांगला भात काय असेल ते खायचे. ठेवून जातात ना कुत्र्यासाठी वगैरे, ते खायचे. भिकाऱ्यांसाठी पण ते खायचे ते. ठीक आहे. तर ते काय म्हणतात, आतून ते 2 एकत्र आवाज, मेल फिमेलचा आवाज एकत्र येतोय त्याच्या शरीरातून, की आता अब्युझिव्ह लँग्वेज वापरू शकत नाही, पण तुम्ही ते बीप करा.
ते लिटरली हे म्हणाले की हा भडवा मुतलाय आमच्या जेवणात, ह्याला सोडतच नसतो आम्ही, कसंच सोडत नाही ह्याला, कसं तुम्ही वाचवता आम्ही पण बघतो, हे जोडपं म्हणतं त्याच्या हातून. हा मग ते त्या बुवाने काय केलं, कसं बसं करून तुम्हाला काय हवंय, मला शांती हवी, मुक्ती हवी, ते करतो आम्ही. नाही जायला तयारच नाही, ऐकणारच नाही. त्याने हे केलं, हवन वगैरे केलं, सगळं केलं, मंत्र जाप सगळे केले, कसं असं त्यांचं त्या मुलाच्या घालवलं. पण तो अजून तुम्ही नोटीस केलं ना, तो वेड्यासारखा वागतो, केस वगैरे असे उभे उभे असे शॉक लागल्यासारखे, असं वेड्यासारखाच वागतो तो. घरी पाहुणे वगैरे कोण आई वगैरे असा वेड्यासारखा बडबडतो. अजूनपर्यंत ती गोष्ट त्याला एवढी इफेक्ट झाली, म्हणजे अजूनपर्यंत तो ठीक नाही आला. आतले गेले असतील मे बी, पण तो वेड्यासारखा वागतो अजून. त्याला पूर्ण हे करूनच गेले. हा ते हे पण शेवटी हे म्हणाले की आम्ही जाऊ, पण ह्याला सुदृढ ठेवणार नाही, त्याची काहीतरी बिघाड आम्ही करूनच राहणार. म्हणजे ते त्याची एक मिस्टेक जी त्यांनी तिथे केलेली, त्याच्यावरून ते त्याचे पूर्ण लाईफ स्पॉइल झाले. तेच आहे ना की असं लोक बोलतात पण की सगळीकडे असं कुठे पण टॉयलेट करू नये, कुठे असं बाहेर गेलं तर खाणं स्वीट्स घेऊन जाऊ नये. तर हे का बोलतात, ह्याच्या मागे रिझन्स असतो. फ्रेग्रन्स अत्तर बित्तर लावू नये, तर आणि केस सोडू नये, असं स्पेशली मांसाहार घेऊन जाऊ नये. तर ह्याचा का असतो, कारण ह्याच्या मागे एंटिटीज खूप लवकर अट्रॅक्ट होतात. आणि जर तुम्ही एंटिटीजला हे केलं, अट्रॅक्ट केलं, तर ते तुमच्या लाईफला काइंड ऑफ ते तुमच्या बॉडीला अटॅच होऊन जातात. आणि मग पुढे मग तुम्हाला जे प्रॉब्लेम्स होतात आणि ऑल ते तर सगळं आहेच. असंच एक स्टोरी आहे माझ्याकडे. इट्स लाईक माझ्या फ्रेंड्सच्या ह्याच्यासोबत झाले होते. दादा आहे त्याचा मोठा, तर त्यासोबत ऍक्च्युली झाली होती. आणि इट वॉज लाईक की आता त्यांना म्हणजे असं बोललं जातो की स्वीट्स कॅरी करू नये जेव्हा तुम्ही अशा कुठे ठिकाणी जात असाल, म्हणजे रोडने जेव्हा तिथून असं रात्रीचा टाइम असेल तेव्हा, आणि जास्त कुठे वर्दळ नसेल तर ही वॉज लाईक तो जो मोठा दादा होता त्याचा, तर त्याचं लग्न झालेलं होतं व्यवस्थित. आणि तो राहत होता आपल्या इकडे विक्रोळी साईड असं ना, तिकडे राहत होता. आणि त्याची जी बायको होती, तिचं जे माहेर असं पण बोलतो, माहेर म्हणजे तिचं जे घर ऍक्च्युअल जिथे ती राहत होती आधी, ते होतं आपल्या ठाणे साईडला. तर ते कसं तो तिला कधी कधी जायचं तिथं, म्हणजे सोडायचा आणि म्हणजे थांबण्यासाठी ती जसं घरच्यांचं भेटायला येते, तर तशी जायची ती. आणि एके दिवशी असं झालं की तिला तो घ्यायला गेला रात्रीचा, आणि तिच्या घरच्यांनी काहीतरी स्वीट्स बनवले होते. तर ते होते लाडू बिडू असे समथिंग काहीतरी होते, ते बुंदीचे लाडू असं तसं समथिंग येते. आणि ते पॅक करून ही बोलली की आता नको खाऊस, रात्र झाली, त्यापेक्षा उद्याच खा सकाळी. आणि त्याला पण आता पोट पॅक होता, मग तिने पॅक करून घेतले. तर पॅक करून घेतले, आणि तिचे मम्मी बोलत होते की थोडं आतमध्ये ठेव, बॅगेच्या आतमध्ये. तर ती बोलली काय नाही, मग तिने असं हातातच पिशवीतून पकडलं आणि तसं घेऊन चालली. मग ती बसली, आणि त्यांनी पण गाडी काढली, आणि ते लोक चालत चालत आपलं इथे बाईकवरून येत होते. तर बाईकवरून येताना रात्रीचे आय गेस त्यांना 1-2 वाजले असतील तेव्हा एवढं. आणि इट्स लाईक ही स्टोरी आहे 2010-12च्या आसपास. तर तेव्हा एवढं कसं ट्रॅफिकचं हे नव्हतं, म्हणजे बाईक सगळ्यांकडे एवढ्या नव्हत्या, कार एवढे नव्हते, तर ट्रॅफिक एवढा नसायचा. आणि रात्रीचे 1-2 वाजता तर म्हणजे हायवे बिवे तुला नसायचे एवढे ट्रॅफिक भेटायचं. तर तो येत होता, आणि येताना मग कसं आलं की ते बोलत होते, कॉन्व्हर्सेशन चालू होतं त्यांचं, ते मागून बोलत आणि असं म्हणून बोलत होता तिच्यासोबत. आणि त्याचं लक्ष ते सगळं जास्त मागे होतं, त्यामुळे त्याचा डिसबॅलन्स झाला एका पॉइंटला. तर ते गाडी स्केट झाली, आणि त्यामुळे ते पडले खाली. आता पडले तर असं झालं की ते त्याची चुकीमुळे झालं होतं. तेव्हा असं काय हे नव्हतं इन्सिडेंट की कोणीमुळे हे झालं. तर पडले तर असं झालं की तो पण पडला, ती पण पडली, पण जास्त काय लागलं ना, थोडीशी बाईक खाली स्किट होऊन त्यांनी ब्रेक मारला, म्हणून ते तेवढ्या तिथले ते पडले. आणि तर त्यामध्ये जी पिशवी होती तिच्या हातात, ती पण खाली रस्त्यावर पडली. आणि त्यातलं जे सगळे ते बुंदीचे लाडू हे ते सगळे होते, ते खाली पडले, सगळे बाहेर आले. आणि मग झालं काय, ह्यानी बाईक उचलली, लगेच बाईक स्टार्ट केली तिने पण. मग ते लाडू सगळे भरले त्या पिशवीत, आता खाऊ तर नाही शकत, पण कसं टाकलं म्हणून तिने तसंच ठेवलं, पिशवीत घेतले. आणि ती बसणार बाईकवरती, त्याच्या आधी तो बाईक घेऊन निघून गेला पुढे. तो थांबला पण नाही, आणि ती मागून हाक मारते की त्याचा नेम होतं त्या नेहमी हाक मारते, पण तो ऐकतच नाही. तो त्याच्या धुंदीमध्ये तो बसला, गेला, घरी आला. घरचे विचारताय
त्याच्या हाताला पायाला लागला होता ना, तर तुला लागलं कसं? आणि नंतर त्यांनी सेकंड क्वेश्चन विचारलं की ती कुठे आहे, बायको कुठे आहे तुझी? आणि तो बोलला हाय की. आणि नंतर तो पण मागे बघतो तर त्याला बायकोच नाही माहिती. आणि मग तो बोलला नाही, ती बसली होती गाडीवरती, म्हणून तर मी नंतर निघालो गाडी पुढे सुरू करू. मग ते त्याला ओरडायला लागले की तेवढा रात्रीचा कशाला प्रवास करतो, आम्ही तुला बोललो होतो तरी तू ऐकलं नाही, हे नाही. आणि बडबडले आणि त्याला मग तो निघाला परत. आणि त्याचे पप्पा आणि तो मित्र होता, मित्राचा मित्र, तो असे सगळे एकत्र ते गाडी काढून त्यांनी कार काढली आणि तो बाईकने असं सगळे गेले परत तिकडे, म्हणजे तिला बघायला. मग ते गेले तेव्हा मग ती भेटली तिकडेच बसून होती, म्हणजे चालत येत होती कुठे, कारण ते पूर्ण हायवेचा रोड होता ना, तिथे कुठे जाणार. मग ती आपली चालत होती आणि ती भेटली तर ती काइंड ऑफ थोडी पोजेस हालत नव्हती, म्हणजे बोलतो ना की तिच्यात धानरेट होती. ती अशी चालते नुसती अशी की तिला काय माहितीच नाही काय सुरू आहे ते. मग तिला घेऊन आले घरी. मग ती रात्र पण ती अशी एकदम किंचाळत होती, येड्यासारखी काही पण अशी वागत होती, असे म्हणजे वेगळं वागतं ना विचित्र, तशी वागत होती. आणि मग त्या लोकांनी नेक्स्ट दिवशी जाऊन एक प्रॉपर पंडित किंवा जे असं बघतात ना त्यांच्याकडे घेऊन दिलं आणि त्यांना दाखवलं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, रिव्हील केलं की ही काइंड ऑफ पोजेस झाली. आणि ते पण एक तिकडच्या म्हणजे ते हायवेवरती एक होती एंटिटी त्याच्यामुळे. आता तो बोलला की ही स्वतःहून अशी पोजेस नाही होणार, हे काहीतरी झालं असणार तिकडे. मग हे काय नक्की झालं त्यांनी विचारलं समोरून त्या लोकांना. मग तेवढ्यात तो बोलला की आमची एक गाडी स्किड झाली होती तेव्हा आम्ही पडलो होतो तेवढा. तर तो बोलला तरी पण त्याच्यातून काय नाही होणार, काहीतरी नक्की नेमकं काहीतरी चुकीचं तुम्ही केलंय त्यामुळे ते हे झालंय. मग तेवढा त्याला आठवलंय की ते लाडू पण पडले होते, कारण तेवढंच पडले होते, बाकी काही गोष्टी पडले नव्हत्या, कारण ती तेवढी थैली होती हातात. मग ते पडले तर बोलला, मग तो बोलला हा मग कारण त्याच्यामुळे झालं, कारण तुम्ही जे स्वीट्स घेऊन जात होतात ते घेऊन जाताना एवढं काय नाही, पण जेव्हा तुमची गाडी पडली आणि ते जेव्हा ते जे होते बुंदीचे लाडू ते बाहेर पडले तेव्हा त्या एंटिटीला ते दिसले आणि काइंड ऑफ ते अटॅच झाले. आणि जेव्हा तुमची बायकोने ते लाडू परत ठेवले त्याच्यामध्ये तर त्याला तिचा राग आला की ती घेऊन चालली म्हणून परत, म्हणून ती त्याच्यासोबत लॅच झाली. आणि त्यांनी तिथे असा हे क्रिएट केला तो सिच्युएशन की त्याला वाटले की ती बसली आणि तो निघून गेला आणि तो ती हाक मारते त्याला ऐकायला येत नव्हतं. मग त्याने हॅल्युसिनेशन तसा क्रिएट केला आणि तो निघून गेला. आणि त्यानंतर मग त्यांनी हिला पूर्ण लॅच करून तिला पोजेस केलं. मग त्यांनी सगळं ते पूर्ण प्रोसेस करून मग ते क्लिअर आउट करून मग ते 2-3 दिवसांतर मग ठीक झाले. पण मग असं होतं ना की ते एक्सपिरियन्स भेटला. आणि तो बोलला की त्या टाइमला त्यांनी जे तिच्या भावाच्या बायकोचं असं बघितलं, त्याची बहिणीच लागते आणि असं बघितलं सगळं हालत, तेव्हा त्याला समजलं की असं म्हणजे असतो, एक्झिस्ट करतो हे असं सिच्युएशन. आणि लोक बोलतात की म्हणजे स्वीट्स घेऊन जाऊ नये, नॉनव्हेज घेऊन जाऊ नये, हे जर रिझन काय आहे तर ते असं रिझन तर अत्तर लावू नये, हे त्याचं रिझन हे त्याला तेव्हाच समजलं. मग तेव्हापासून मग असं परत त्यांनी कधी असं हे कॅरी बिरी काय केलं नाही आणि असं म्हणजे प्रिकॉशन्स सगळे मेंटेन केले. आणि रात्री शक्यतो या गोष्टी टाळाव्या. आणि हे जे आता स्टोरी सांगितलीस की असं असं लॅच झाली स्टोरी, ते ह्याच्या दादासोबत तिच्या, तेव्हा मला ते आठवली ती स्टोरी की मित्रासोबत झाली होती आणि तेव्हा तो बोललेला. मी बोललो की त्यासोबत ती सिमिलर होते म्हणून मी काइंड ऑफ ते तुला सांगितलं. आता ह्याच्या पुढे आणखी दुसरी कोणती स्टोरी आहे? कट टू दॅट सेम स्टोरी. एक जोडपं लग्नावरून, म्हणजे मी कुठून तरी ऐकलेली आहे, म्हणजे रिलेटिव्ह किंवा ओळखीच्यातली नाहीये, पण ही ट्रू स्टोरी आहे. एक कपल रात्री लग्नावरून येत होतं कुठून तरी. ही आय गेस दिल्लीच्या साईडची स्टोरी आहे, आय गेस इस्लामाबाद वगैरे त्या साईडची. तर खूप लेट झालेलं. त्यांचं जे सिटी आहे त्यांची, तिथून तो मॅरेज स्पॉट किंवा व्हेन्यू खूप लांब होता, त्यामुळे ट्रॅव्हलिंग खूप मोठं होतं. ठीक आहे, लग्नालाच ऑलरेडी लेट पोहोचले होते, निघायला पण लेट झालं सगळं आवरेपर्यंत वगैरे, प्रेझेंट वगैरे द्यायचं असतं ऑब्व्हियसली. खूप लेट झालं, 12:30 वगैरे वाजले ना घरी पोहोचायला. म्हणजे ते 12:30 थ्रू आउट द जर्नी ते इन बिटवीन होते रोडच्या. ठीक आहे, म्हणजे अजून घरी पोहोचले नव्हते, खूप लेटच झालं, 12च्या नंतरची गोष्ट आहे. तर कारमध्ये होते, ड्रायव्हर होता, हस्बंड होता, त्याची वाईफ होती. ठीक आहे, 3 जण कारमध्ये आहेत. चालू आहे गाडी ना, रोडवर दिसतो एक गजरेवाला रात्रीचा आउट ऑफ नोवेअर, काहीच नाहीये, फक्त एक सरळ हायवे आहे, काही संबंधच नाही ना गजरेवाल्याचा एवढा रात्रीचा काय. हा ना. मग बायको म्हणते थांबवा गाडी, मला गजरा घालायचा आहे. तो म्हणतो आता कुठे, उद्याला आणतो मी, बरेच गजरे आणून देतो बल्कमध्ये, उद्या का पाहिजे तेवढे खा. नाही मला आत्ताच हवा. ठीक आहे चल बाबा घे, थांबव गाडी. बायको म्हणते मला गजरा हवाय, गाडी थांबवलं.
ठीक आहे घे चल. गजरा घेतलं, अजून एक हवाय, 2-3 घेतलं काहीतरी लावलं. तो म्हणतो आताच लावायचे तुला, घरी जाऊन काय ते उद्या काय ते करणं, पाण्यात वगैरे काय ते ठेव, लगेच थोडी हे होणार आहे. नाही मला आताच लावायचं, चल लाव बाबा. तेव्हाच घातलं तिने. ठीक आहे, पैसे वगैरे दिले काय ते, घरी आले, काही झालं नाही आतापर्यंत. सकाळ जशीच झाली पासून ती वेड्यासारखीच बिहेव करायला लागली, पूर्ण वेडीच झाली सकाळपासून. आणि बाय डे ती इतकी वेडी आहे आताच्या डेटला, तिला वेगळ्या खोलीत ठेवतात आणि ती चिकन शिवाय खात नाही. चिकन म्हणजे असं नाही शिजवलेलं, कच्चं चिकन, कच्चं चिकन लागतं. आणि जेव्हा ती अशी म्हणजे ह्या रूट कॉज शोधण्याचा प्रयत्न केला काय, तर असं करायला तिला एका जिनने पॉझेस केलं. तो माणूस नव्हता, तो जिन होता. आणि तो जिन एंटिटी इतकी पॉवरफुल आहे, जी नाही सोडत. त्याच्यामुळे आता असं कळेल, म्हणजे त्यांच्याकडे गेलेले त्यांनी असं सांगितलं की आता जेव्हा ही ओल्ड होईल आणि मरेल तेव्हाच तो सोडणार हिला. आता याचा आपल्याकडे हे नाही, उपाय नाहीये काही. ते ह्यांच्यामध्ये असतात मुस्लिम मध्ये जीन अँड ऑल, आणि ते खूप पॉवरफुल एंटिटी असतात, त्यांच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. तसं तर आपल्यामध्ये तर किती सारे प्रकार, आपल्या ज्यामध्ये गावच्या साईडला कोकणमध्ये हडळ आहे, पिसाचनी आहे, ब्रह्मराक्षस आहे, चेटकीन आहे. म्हणजे जेवढे नावं घ्याल ना तेवढे कमी आहेत. आणि असे खूप सारे एक्सपिरियन्स येतात सगळ्यांना, आणि गावच्या साईडला तर खूप सारे एक्सपिरियन्स असतात. अशा टाईपची कोणती तुझ्याकडे स्टोरी आहे जी या एक्सपिरियन्स वरती आहे? ऍक्च्युली एक फनी स्टोरी आहे, स्केरी नाही म्हणू शकत, माझ्या गावचीच आहे. माझ्या आजोबा आजी जायची कपडे धुवायला, सोबत घेऊन जायची दुपारच्या वेळेस. आणि दुपारच्या वेळेस पाण्याच्या ठिकाणी शक्यतो अवॉइड करा असं म्हणतात बायकांना, म्हणून ही सोबत आजोबांना घेऊन जायची. आजी कपडे वगैरे धुवायला जायची आणि आजोबा असायचे. हे चालायचं. एके दिवशी काय झालं, आजोबा गेलेच, म्हणजे लेट झाला आजोबांना जायला. आजी गेली एकटी पुढे, म्हणाले की नंतर या. ठीक आहे, आजी गेली नदीवर, आजोबा अजून निघायचे होते घरातून. आजी गेली, पोहोचली नदीवर, कपडे वगैरे धुते. आणि कसं आहे माहितीये का, अशी नदी आहे समजा वाहते, ह्या साईडला आजी म्हणजे लोक कपडे धुवायला यायची, आणि पलीकडच्या साईडला जंगल आहे पूर्ण. तर तिकडे म्हणतात की गिरा राहतो, गिरा. गिरा ही अशी एंटिटी आहे, कोकणातली खूप फेमस एंटिटी आहे. ती म्हणतात की पाण्याच्या ठिकाणी असते, कायम तुम्हाला मिळेल अशी असते ती. तर काय व्हायचं, लोक असे म्हणतात की आमच्या गावची पलीकडून अशी दगड मारतं कोणतरी, आणि देर इज नो वे टू गेट आउट ऑफ दॅट रिव्हर अँड टू रीच देअर. असा रूटच नाही म्हणजे तिकडे जायला. खूप मोठी नदी आहे, पलीकडे जाऊ शकत नाही तुम्ही, पूर्ण जंगल आहे त्या साईडला. तर तिकडून कोणतरी दगड मारतं असं म्हणतात. आणि आजीने माझ्या एक्सपिरियन्स केलंय ते. तर आजी निघायच्या वाटेवर होती, माझे आजोबा आले, ते दगड बघतायत येताना, म्हणजे मारत नाही ऑफकोर्स नदीमध्ये. आजोबा पण माझे तिकडून मग फेकत होते पलीकडच्या साईडला, ते पण तिकडून टाकत होते. काइंड ऑफ फनी स्टोरी आहे. मग आजोबा बॅटल करत होते गिऱ्यासोबत, ते म्हणजे घाबरत नाही अशा गोष्टी. आणि तेच आहे ना की गावचे माणसं जे असतात आणि जे ओल्ड एज माणसं असतात ते काइंड ऑफ स्ट्रॉंग खूप असतं या थिंग्स मध्ये, आणि त्यांना असं हे नसतं, लहानपणापासून या गोष्टींशी डील करत असतात. आणि पहिल्याच्या ज्यामध्ये तर ते लोकांनी तर खूप काय काय केलंय. मी तर किती सारे एक्सपिरियन्स ऐकले की त्यांनी असं मारामारी केली, हे केलं ते केलं. आणि तेच ना की त्यांना फिअर न राहत त्या ह्याचा, की दे आर लाईक हा एक एंटिटी आहे, पण मी माझा हे का करू, मी का म्हणजे स्टेप बॅक करू. ते तसं असतं. आताच्या आपल्या ज्यामध्ये तर असं नाही, आपण बघितलं तर आपण काय बोलू की चला घरी जाऊया, निघायला. लहानपणापासून त्याच्यामधनं गेले तेवढं सिच्युएशन मधनं, म्हणून ते स्ट्रॉंग झाले तेवढं. तर मग आजसाठी एवढं काफी आहे. आज खूप सारे स्टोऱ्या बोलले असतील ऑलरेडी. आय गेस हा पार्ट 2 बनलेला आहे व्हिडिओचा. आणि आपण असंच पुढे आणखी तुझ्याकडे जर स्टोरीज आले, कुठून समजले, तर आपण पार्ट 3, 4 पण करू. पुन्हा भेटू आपण असंच. शुअर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील, ऐकायचे असतील, स्टोरीज अँड ऑल, तर डू कमेंट इन द कमेंट सेक्शन. आणि मी पुन्हा येईल नवीन व्हिडिओ घेऊन. आजसाठी एवढंच. ठीक आहे, चलो बाय बाय.